तसं बघायला गेलं ना तर आयुष्यात सोपं काहीच नसतं. जे काही आहे ते आपल्याला सोपं करावं लागतं. म्हणजे मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह विचार ठेवून आपलं आयुष्य जे आहे ते कशाप्रकारे साधं, सरळ आणि सोपं होईल याचाच विचार करावा लागतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सध्याचं जे माझं आयुष्य चाललेलं आहे ना तर ते खूप धावपळीचं, दगदगीचं चाललेलं आहे. म्हणजे मी सांगते, मला जेवायलासुद्धा वेळ भेटत नाही. इतकी प्रचंड धावपळ चाललेली आहे. रुटीन सेट करायचं म्हटलं तर माऊचं झोपण्याचंच रुटीन अजून सेट होत नाही आहे. रात्रीचं तसं तिचं सेट झालेलं आहे, पण रात्रीचं रुटीन सेट होऊन काहीही फायदा नाही आहे. दिवसाचं रुटीन सेट होणं महत्त्वाचं आहे, कारण जी काही कामं असतात ती सर्व दिवसाच असतात. तर तेच प्रयत्न चालले आहेत की माऊचं दिवसाचं रुटीन लवकर सेट झालं पाहिजे. पण आता काही खरं वाटत नाही मला ते, कारण जसं तिचं रुटीन सेट करणार तसं परत आम्ही गावी जाणार आणि तिकडे परत तिचं रुटीन बदलणार. त्यामुळे मग मी ना जसं चाललं आहे तसं चालू देते आणि जे काही करायचं आहे आता रुटीन सेट वगैरे ते सर्व आम्ही गावावरून आल्यानंतरच मी आता सगळे काही प्रयत्न करणार आहे. घर वगैरे पूर्ण आवरण्याचं सगळं काही प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आता बेडरूम रिसेट करण्याचं चाललेलं आहे, कारण तुम्ही बघू शकतात किती अडचण होते मला इथे. तिचा झुला ठेवायला जागा नाही आणि चालायला जागा नाही. त्यानंतर माऊ आता स्क्रोल करायला लागेल काही दिवसांनी, उठून बसायला लागेल, तर तिच्यावर खूप जास्त लक्ष ठेवायचं राहील. आणि हा बेड जो आहे असा ठेवलेला तो तिच्यासाठी अजिबात सेफ नाही आहे, म्हणून त्याला थोडंसं भिंतीला लावून आम्हाला ठेवायचं आहे, जेणेकरून तिला एक साईड जी आहे ती तरी सेफ राहील आणि त्या साईडला मी तिला झोपवू शकते. सो त्यामुळे तो बेड जो आहे तो पूर्ण रिसेट करण्याचं चाललेला आहे. बघूया वेळ केव्हा भेटतो. माऊमुळे मला अजिबात वेळ नाही. मनीषची ड्युटी चाललेली आहे, सो त्यांनाही वेळ नाही आहे. सध्या तरी 8 ते 15 दिवसापासून माझ्यासाठी वेळ काढून ते लवकर घरी येत आहेत आणि जसं तसं आम्ही दोघं मिळून जे आहे माऊचं रुटीन सेट करतोय, माऊसोबत टाईम स्पेंड करतोय, घरातलं आवरते मी, ते माऊला सांभाळताय. आणि माऊ जर जास्त रडायला लागली मग ते घरातली कामं बघतात आणि मी जे आहे ते माऊला सांभाळते. अशा प्रकारे दोघांचं सध्या रुटीन चाललेलं आहे. आणि माऊ जी आहे ना ती काही व्यवस्थित दिवसा झोपत नाही, कारण कृष्णा जो आहे तो तिला कंटिन्यू परेशान करत असतो. मुलांना शांततेची खूप गरज असते, तर जेव्हा कृष्णा स्कूलमध्ये जातो तेव्हाच माऊ चांगल्या प्रकारे झोपते, पण तेव्हा तिचं मालिश आणि अंघोळीचा वेळ असतो. 11:30-12ला मी तिला झोल्यामध्ये टाकते आणि त्यानंतर पुन्हा कृष्णा घरी येतो 12:30ला आणि तो तिला उठवतो. त्यामुळे तिची दिवसाची झोप जी आहे ती पूर्ण खराब होते आणि ती पूर्ण चिडचिड करत असते, म्हणून मला तिच्याच मागे फिरावं लागतं. कधीतरी कृष्णावर खूप जास्त ओरडलंही जातं, कधीतरी मारही बसतो त्याला, पण काय करणार आहे, मी स्वतः परेशान झाली आहे की लहान बाळ त्याला आपण कसं तरी झोपवतो, ते आधीच झोपत नाही ते बाळ, त्याला जसं तसं झोपवायचं आणि कृष्णा तिथे येऊन त्याला उठवून देईल, मग डोकं माझं गरम होतं आणि त्यामुळे जो काही संताप आहे सर्व तो कृष्णावर निघतो. त्यालाही समजावणं चाललेलं आहे, पण तोही लहानच आहे आणि त्याला ह्या गोष्टी अजून काहीही समजत नाही आहे की तिची झोप किती महत्त्वाची आहे, तिचं खेळणं किती महत्त्वाचं आहे आणि ती जे काही करते ते सर्व वेगवेगळ्या प्रकारे किती महत्त्वाचं हे त्याला अजून काहीही समजत नाही आहे. तो त्याच्या पद्धतीने वागतो आहे आणि आमचं दोघांचं काम एकच आहे की त्यालाही व्यवस्थित समजवायचं. आता तुम्ही इथे बघा, त्याने माऊला किती उचलून घेतलं आहे वरती. जर माऊ चुकून पडली तर पूर्ण नुकसान होईल आणि मी जसं तिला घ्यायला येत होती तसं त्याने अजून तिला उचलून घेतली आणि म्हणून माझा जास्त संताप होतो की तुला नाही सांगितलं तरी तू तेच काम करत असतो. आणि त्याला म्हणजे कळतच नाही, त्याचं एकच असतं की मला फक्त उचलून माझ्याकडे द्या, पण ती अजून खूप छोटी आहे त्याच्या भरवशावर आणि त्याच्याकडे अजिबात नाही देऊ शकत. मी फक्त 6 महिन्याची वाट बघते की जसे 6 महिने पूर्ण होतील ती व्यवस्थित धरण्यासारखी होईल, सो तोही तिच्यासोबत एन्जॉय करू शकतो. पण अजून तरी त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. असो, घरातली कामं जशी तशी संपवते तेवढ्यात माऊ उठते आणि हा कृष्णा जाऊन तिथे तिला उठवतो. तर मी घरातलं किचन वगैरे जे आहे ते पूर्ण क्लीन करूनच घेते, कारण थोडंफार मेसी राहिलं ना की तिथे कॉक्रोच येऊन जातात. आता सध्या बऱ्याचदा असं होतं आहे की रात्रीची भांडी तशीच सिंकमध्ये पडून राहतात, कारण वेळच भेटत नाही. फक्त मी गॅस क्लिनिंग, काउंटरटॉप वगैरे हे क्लिनिंग करून घेते, पण भांडी घासायला अजिबात वेळ भेटत नाही. आणि शेवटी मी पण माणूस आहे, मी पण दमते आणि मलाही दमायला होतं, म्हणून मी झोपून घेते. रात्रीची भांडी बऱ्याचदा सिंकमध्ये पडून असतात, ती सकाळीच क्लीन होतात. अशा प्रकारचं सध्या रुटीन चाललेलं आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.